लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। जवळजवळ 39 लाखाचं सभामंडप महिला सहकारी महिला मंडळ हे संपूर्ण नव्या मुंबईतलं जुनं महिला मंडळ आहे। अग्रोळी गावामध्ये जेव्हा भाऊ पाटील होते त्यावेळी हा त्यांना प्लॉट मिळालेला आहे आणि त्यावेळपासून ही महिला मंडळ इथे कार्यरत आहे आणि आज याचं वास्तूचं आणि सगळी मोठी वास्तू तयार झालेली आहे आणि त्याचे भव्य दिव्य उद्घाटन आज झालेलं आहे। बेलापूर गावामध्ये 6 एकरमध्ये जिथे आता रामनवमीच्या कुस्त्या खेळल्या जातात तिथे शिडकोचं गोडाऊन होतं आणि कलेक्टरची लँड होती, ती सगळी ताब्यात घेऊन तिथे मच्छी मार्केट, भाजी मार्केट, फ्रूट मार्केट आणि मुलांना खेळायचं स्टेडियम मोठं, हे दोन्ही चारी गावं आहेत त्यांना खेळायचं मैदान नाही। मग शाबाद असेल, अग्रोळी असेल, दिवाळात तर आहे समजा, पण इकडच्या लोकांना तिथे मुलांना खेळण्यासाठी सर्व सुविधायुक्त असं आपण मोठं स्टेडियम बनवत आहोत। कैलासवासी लोकनेते दिबा पाटील साहेब त्यांच्याबरोबर मी 1995 पासून काम केलेलं आहे आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी पाणी वाटपाचं काम केलेलं आहे। मग तो कोपरखेड्यात असो, बेलापूरला असो किंवा शिडकोला असो किंवा पनवेलमध्ये असो, त्यांच्या सातत्याने सोबत राहणारी मी एक कार्यकर्ती होती। तसंच माझ्यासोबत रमाकांत म्हात्रे असायचे दिबा पाटलांमुळे। आज काय झालं आहे, दिबा पाटील गेल्यानंतर अनेक वर्षानंतर आता दिबा पाटलांच्या नावाचं मोठं राजकारण या नव्या मुंबईत होत आहे। कोण फोटो लावून अनेक कार्यक्रम घेत आहे, घेतले पाहिजे, त्यांचं नाव मोठं केलं पाहिजे, पण ज्यांनी कधी दिबा पाटलांना नव्या मुंबईत येऊनच नाही दिलं त्याची मी साक्षीदार आहे। ते लोक आज दिबा पाटलांचं नाव घेऊन राजकारण करतात, त्याचं मला मनापासून दुःख वाटतं आणि म्हणून मी समाजाला आव्हान केलं की दिबा पाटलांच्या नावावर प्रकल्पग्रस्त सांगून कामं घ्यायची आणि मग ती विकायची आणि प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात धूळ झोकायची, हे झालं नाही पाहिजे। म्हणून मी आज बोलली की दिबा पाटील हे सर्वांसाठी होते, सर्व समाजासाठी होते। त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणला 12.5%चा, त्याचा फायदा नुसता नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना नाही झाला, तो सोनार, ब्राह्मण जे 12 पगड जातीची लोक होती त्यांना 12.5%चा फायदा झाला। आमच्या गावात सोनार पण आहेत, आमच्या गावात ब्राह्मण आहेत, आमच्या गावात बौद्ध आहेत, सर्वांना त्याचा फायदा झाला। तर एका समाजासाठी काम करत नव्हते, पण आज त्यांच्या नावाने नव्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या संघटना निघून जे पोळी भाजण्याचं काम चाललं आहे ना, तिथे लोकांनी जरा सावधतेने भूमिका घ्यावी असं मला सांगावंसं वाटतं। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।